को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी येवला येथील मतदान केंद्रावरती भेट दिलेली आहे. खरं तर त्यांनी बोगस मतदारांच्या संदर्भात एक प्रश्न देखील उपस्थित केला होता आणि आता त्यांनी येवला येथील मतदान केंद्रावरती भेट दिली. भैया काय सांगाल, आपण येवला येथील मतदान केंद्रावरती भेट दिली? निश्चितपणाने काही स्वरूपाचे ऑब्जेक्शन आम्ही आता त्या ठिकाणी घेतले. काही कमी वयाचे शिक्षक आढळून आले, परंतु आता प्रारूप मतदार यादी, अंतिम मतदार यादी होऊन गेलेली आहे. निवडणुकीनंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई आम्ही करणार आहोत. असे अनेक मतदार आम्ही त्या ठिकाणी शॉर्टलिस्ट केलेले आहे. कॅमेरे त्या ठिकाणी लावलेले आहे. त्यांची ओळख आहे. संबंधित मुख्याध्यापक, गट शिक्षण अधिकारी या सर्वांवर कायद्यातील तरतुदीप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने आमच्याकडे काही नावं आढळून आलेले, तेवढे सगळं नावं आम्ही लिहून ठेवलेले आहे. त्यावर आम्ही कारवाई करणार आहोत. आपण काही बोगस मतदार पकडण्यासाठी आपली काही यंत्रणा देखील मतदान केंद्रांवरती राबवलेली आहे? निश्चितपणाने त्या पद्धतीचे अनेक बोगस मतदानावर आम्ही आक्षेप घेत आहोत, परंतु त्या ठिकाणी ते संबंध मुख्याध्यापकापासूनच तशा पद्धतीचं बोगस मतदानाची नोंदणी झाली असल्या कारणास्तव नंतर त्याच्यावर आम्ही ती कारवाई करणार आहोत. जे मतदानाला आलेले आहे बोगस त्यांच्यावर. काही आपल्याला बोगस मतदार आढळून आलेले आहेत आता सध्या? निश्चितपणाने आता मी ज्यांना विचारलं, ते केमिस्ट्रीचे शिक्षक आहे, विषय केमिस्ट्री शिकवतो फार्मसी कॉलेजला. त्यांचं वय 22-23 आहे. त्यांना मी केमिकल फॉर्म्युला विचारलं तर त्यांना केमिकल फॉर्म्युला देखील त्या ठिकाणी सांगता आलेलं नाही. आणि कुठंतरी अशा पद्धतीचे मतदान त्या ठिकाणी निश्चितपणाने आहे, परंतु योग्य त्या कारवाईने, योग्य त्या कायदेशीर पद्धतीने आम्ही त्यांच्यावर आक्षेप घेणार आहोत. विशेष बाब म्हणजे विद्यमान आमदारांच्या घरातील त्या ठिकाणी शुभम किशोर दराडे, प्रियंका श्रीकांत त्यांची कन्या आहे, इतरही दराडे कुटुंबातील 1, 2, 3, 4, 5, 6, 7 जवळपास शिक्षक त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून ही देखील गोष्ट अनेक शिक्षकांना विचारात पाडणारी आहे. आणि मी देखील एक विद्यार्थी म्हणून त्यांचं लेक्चर ऐकायला मला नक्की आवडेल की कुठला विषय शिकवता आणि कशा पद्धतीने शिकवता. ही हास्यास्पद बाब आहे की कुटुंबातील सर्वच सदस्य, नातू सोडले तर, त्या ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव नोंदवलेलं आहे आणि हे उघड्या डोळ्यांनी शिक्षक बघत आहे. आपण या मतदान केंद्रावरती एका मतदारावरती आपण आक्षेप घेतलेला आहे. या ठिकाणी आपण संबंधित ज्या ठिकाणी अधिकारी आहेत त्यांच्याशी आपलं काय बोलणं झालं नेमकं? मुख्याध्यापकांनी त्या ठिकाणी प्रमाणित करून दिलेलं असल्यामुळं संबंधित आमदाराच्या संस्थेतील तो मतदार होता. त्या आमदारांच्या संस्थेतील मुख्याध्यापकांनी त्याला प्रमाणित केलेलं आहे की हा आमचा फार्मसीचा शिक्षक आहे. त्यामुळं गट शिक्षण अधिकाऱ्यांनी ते तपासणं अपेक्षित होतं. तपासलं आहे का नाही माहीत नाही. त्यांनी त्याच्यावर सह्या केलेल्या असल्या कारणास्तव त्या ठिकाणी त्यांना परवानगी दिली, परंतु वय नाही. तो स्वतः तोंडाने त्या ठिकाणी सांगितलं की मी 2च वर्ष झाले लागलो, नियमात 3 वर्षाची अट असताना, असं खुलासा त्यांनी केलेला आहे. परंतु आम्ही तशा स्वरूपाच्या मतदारांवर यानंतर आम्ही आक्षेप घेणार आहोत आणि त्यांना फौजदारी गुन्हा दाखल करून 1 वर्षाची शिक्षेचं प्रावधान आहे, त्या अंतर्गत त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. नक्कीच दादा, धन्यवाद आपण दिलेला. परत बोगस मतदार आढळल्यास त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही असा जो इशारा आहे तो अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी दिला आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, येवला, नाशिक. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.